मी पडून गेले नाही. धन्यवाद. केव्हा जायचं माहिती आहे का? हे बाळा, जय विठ्ठल झालं, सगळं झाल्यानंतर सूचना संपल्या. सगळ्या सूचना संपल्यानंतर महाराजांनी जाहीर केलं की आजचं कीर्तन संपलं, सगळ्यांनी घरी जा. घरी जा असं सांगितलं की सर्वांनी आपल्या जागेवरून उठायचं आणि ज्या जागेवर बसलात त्या जागेचा नमस्कार करायचा, मग घरी जायचं. हा, एवढं रोज करा सगळ्यांनी. ऐका, तो देव किती सुंदर आहे ते सांगत होतो तुम्हाला. भगवान गोपाल कृष्ण इतके सुंदर महाराज. भगवान गोपाल कृष्ण इतका सुंदर देव या ब्रह्मांडामध्ये नाही. इतका सुंदर देव म्हणजे भगवान गोपाल कृष्ण आहेत. आमच्या ज्ञानोबारांनी एका सांगितलं म्हणे, माऊली, या सर्व जगात सर्वात सुंदर जर ब्रह्मांडामध्ये कोणी असेल तर ती दमयंती म्हणे. कोण? दमयंती, नलाची बायको. नल दमयंती म्हणून एक कादंबरी वाचाली गोडे महाराज. पती पत्नीचं एकमेकांवर किती प्रेम पाहिजे हे जर वाचायचं असेल, नल दमयंती नावाचा ग्रंथ छोटासा गीता प्रेसचा, लईच गोडे महाराज. तर ती जी दमयंती ना, दमयंती, ती दमयंती पूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वात सुंदर आहे म्हणे. न ती दमयंती ज्ञानोबराय म्हटले अजिबात नाही. कसं काय सुंदर आहे म्हणे महाराज? ती दमयंती इतकी सुंदर आहे, तिला जेव्हा ब्रह्मदेवाने बनवलं, ए बाळा, तिला जेव्हा ब्रह्मदेवाने बनवलं तर तिला बनवत असताना ब्रह्मदेवाने चंद्राचा एक तुकडा काढला, चंद्र भगवंताचा एक तुकडा काढला आणि त्या तुकड्याचं तेज तिला देऊन टाकलं म्हणतात दमयंतीला. त्याच्यामुळे ती दमयंती इतकी सुंदर, इतकी सुंदर आहे. दमयंती इतकी सुंदरच नाही म्हणे कोणी. आमच्या ज्ञानोबराय म्हणे अजिबात नाही. चंद्राचा एक तुकडा काढला आणि त्याचं तेज तिला दिलं, ती सुंदर आहे. आणि म्हणे काय करतं ते चंद्राच्या तुकड्याला? असे कितीतरी चंद्र आमच्या देवासमोर फिके आहेत. ज्ञानोबराय म्हणतात, तुझी येणे डळे कोटी चंद्र प्रकाश. आणि आमच्या देवाचा एक चंद्राचा तुकडा तिला लावला, तिला सुंदर म्हणतात. कोटी चंद्राचा प्रकाश त्या देवासमोर फिका पडतो महाराज. इतका सुंदर आमचा पांडुरंग परमात्मा आहे. एवढा सुंदर भगवान गोपाल कृष्ण महाराज. अलौकिक सौंदर्य. गोपाळ कृष्णाचं सौंदर्य इतकं अलौकिक आहे महाराज. काय झालं, एका गावाची पोरगी गोकुळामध्ये दिली. एवढं लक्ष देऊन ऐका बरं का. एका गावाची पोरगी गोकुळामध्ये दिली, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ते लग्नाच्या सर्वात शेवटी एक विधी असतो. काय म्हणतात त्याला? विदाई. काय म्हणता असते ना. ती पोरगी एकमेकांच्या गाड्या, त्या परिवाराच्या गाड्यामध्ये पडून पडून रडते. पुढे एक गाडी फुलांनी सजवलेली असते आणि त्या गाडीच्या मागे लिहिलेलं असतं, दिलवाले दुल्हनिया. असतं ना, दिलवाले दुल्हनिया. ते दिलवाले आहेत का कोणता आहेत मग ते एक वर्ष आम्हाला समजत हे का नको. हा, नेमकं कोणता आहेत बा हे का नको. पण लिहिलेलं असतं दिलवाले दुल्हनिया. ती गाडी असते, ती पोरगी एकमेकांच्या गाड्यामध्ये. पूर्वी अशी पद्धत होती, पूर्वी बरं का, आता गय ते. पूर्वी अशी पद्धत होती, मुलगी जर सासरी चालली ना तर आई त्या पोरीला मार्गदर्शन करायची की तिथे कसं वागायचं बस. पूर्वी होतं असं कसं. हे बघ, नवराच आपला देव असतो, त्याची सेवा करायची. कुठलं उपास तापास कोणत्या देवाचं नाव घ्यायचं नाही, फक्त नवऱ्याची सेवा कर, काहीच करायची गरज नाही. सासू सासरे हे दैवत आहेत त्यांची, असं पूर्वी सांगायचे त्या सासवा. आता पोरगी निघली का तिची आई तिला सांगते, आई द एक महिना येत गंमत ते पटलं तर ठीक, नाही तर शाबास. काय महाराज, सगळंच बदललं आता. लय अवघड झालंय सगळं. पण असा काळ होता, पुरी पटापटा मिळायच्या महाराज आणि फारकत्या व्हायच्या नाही. फारकती होणं मुश्किल होतं पण पुरी पटकन मिळायचा. आणि आता असं झालं, फारकत्या धन होता पण पुरी मिळत. काळ बदलून गेला महाराज. किती खाली येऊन गेलो आम्ही. ती पोरगी सासरी निघाली, त्या पोरीला तिच्या आईने एक निरोप दिला म्हणे, बघ तुला गोकुळामध्ये दिलंय, लक्ष देऊन ऐका, तुला गोकुळामध्ये दिलंय. गोकुळामध्ये गेल्यानंतर जर तुला सुखाने संसार करायचा असेल तर माझा एक शब्द लक्षात ठेव. म्हणे काय? गोकुळामध्ये कृष्ण नावाचा जो कोणी आहे त्याला कधीच बघायचं नाही म्हणे. तू जोपर्यंत त्याला बघणार नाही सुखाने संसार करशील, पण तू एकदा का त्याला बघितलं तू संसार करू शकणार नाही. म्हणे का गाई?
मग ते तुला कळेल, पण मी सांगतो तेवढं लक्षात ठेव, त्याला बघायचं नाही. मग त्या पोरीने सांगितलं म्हणे आई तू सांगशील तसं, मी कधीच कृष्ण नावाचा जो कोणी आहे त्याला कधीच बघणार नाही. आणि मग ठरलं, ते निघाली, ते गोकुळामध्ये तिची डोली आली, ती सगळी वरात आली. ते तो नवरदेव होता, तो कृष्णाचा मित्र होता. भगवान कृष्णाने 4 गोपाळ घेतले आणि तो गेला तिथे. आणि मग ती वरात येताना बघितली, त्या नवरदेवाला भेटला म्हणे का रे का कुठे कोण यायचे पप्पा, वरती हात करा बाबा. नाही कोण आहे बाबा असं काय का नाही काय काय काय. मग गोपाळकृष्ण तिथे गेले आणि तिथे गेला त्याला म्हणे खरे लग्न केलं म्हणे हो. मग खरे आम्हाला बोलवलं नाही. ते म्हणे कृष्णा असं आहे, जमणं आणि पिन मारून पहिले वर काय दिलं म्हणे नाही करून लटकलं तुम्ही ऐका चला म्हणे जमलं झालं बुवा एकदाचं इथे आलो म्हणे असं वहिनी कुठे ठीक आहे डोलीमध्ये म्हणे असं म्हणे मग अरे तुझी हरकत नसेल तर मला वहिनींचा चेहरा दाखव ना, जे करतो निघून जातो. ते म्हणे चालेल चालेल म्हणे 100% बघ पण थांब का पहिले तिला विचारावं लागेल. हाय तो पण चालू आहे हा हे फुटली ना म्हणे तिथं नाही काय असं कोणा डोका म्हणे घुसवते. पहिला एक विनोद सोडला तुम्ही ऐका आता तिला विचारावं लागेल. ती म्हणे विचार. तो तिथे गेला आणि त्याच्या बायको सांगितलं म्हणे हे बघ काय माझा लहानपणाचा मित्र आहे म्हणे, असं जीवलग मित्र आहे माझा म्हणे. हा तुझं दर्शन घ्यायचं म्हणजे तुम्हाला कळतंय का, पहिला जमाना असा होता म्हणजे एखाद्या महिलेचा चेहरा बघायचा राहिला तर परवानगी घ्यावी लागत होती. कारण पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे मी असं ऐकलंय पूर्वीच्या काळामध्ये साड्यांना पदर यायचा म्हणे. काय झालं पूर्वी यायचा ना खरंच, मी खोटं नाही बोलत. एवढा मोठा पदर राहायचा महाराज महिलांचा पहिले. चेहरा बघणं ते चेहरा जर दाखवला ना तर त्यांना काहीतरी द्यावं लागलं होतं, मोदीखाई म्हणतात त्याला. म्हणजे चेहरा जर बघितला तर मोदीखाई द्यावं लागत होती महाराज पहिले. आता ते पदरच येणं बंद झालं म्हणे, असं ऐकलंय मी. ऐका ना एक शब्द सांगून जातो याच्यावर मी बोलतो. एक मस्त गोड कथा आहे माझ्याकडे, आता बोलत नाही. समाजासमोर आपली प्रतिमा आपण काय उमटवायची ही आपल्यावर आहे महाराज. तुम्ही जसे समाजासमोर सादर व्हाल समाज तुम्हाला त्या नजरेने बघेल. याच्यावर मी बोलतो एक आहे ते, पण जाऊ दे आता वेळ नाही, संपला आपला वेळ. काय सांगत होतो मी, हा तर तिला विचारलं म्हणे माझ्या मित्राला दर्शन देते, तो जी हरी करी निघून जाईल. ती म्हणे काय तुमचा मित्र आहे का म्हणे हो बोलवा ना काय टेन्शन नाही. मग त्याने आवाज दिला म्हणे कृष्णा ये इकडे. हिने ऐकलं म्हणे काय म्हणे कृष्णा म्हणे कृष्णा आहे त्यांचं नाव म्हणे हा. हिने पडदा बंद केला, मोठा पदर घेतला मला. ऐका बरं का लय गोड आहे भाव, ऐका फक्त ते किती सुंदर आहे ते सांगतो मी तुम्हाला. मोठा पदर घेतला, पडदा बंद केला आणि पडदा बंद केला. मग भगवान गोपाळकृष्ण आले आणि कृष्णा सांगितलं म्हणे वहिनी करा ना पडदा बाजूला, मला तुमचं दर्शन द्या, जे हरी करतो निघून जातो. तिने मधून विचारलं म्हणे दादा काय तुमचं नाव कृष्ण आहे का म्हणे हो. म्हणे या गोकुळामध्ये तुम्हीच कृष्ण आहे का अजून कोणी कृष्ण आहे म्हणे नाही मी एकटा आहे. नंद बाबांचा मुलगा आहे, यशोदा मैयाचा मुलगा आहे, माझंच नाव कृष्ण, मी एकटा आहे म्हणे. म्हणजे तुमचं नाव कृष्ण आहे ना म्हणे हा. म्हणे मग मला माफ करा, माझ्या आईने मला सांगितलंय की गोकुळामध्ये जर तुला सुखाने संसार करायचा असेल तर जो कोणी कृष्ण नावाचा आहे त्याला बघायचं. कृष्ण भगवान हसले महाराज. कृष्ण भगवंतांनी मनातल्या मनात विचार केला वेडाबाई जपी तपी संन्यासी तप करून करून मेले, मी त्यांच्या स्वप्नात गेलो नाही. हा योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळसी मेले ना महाराज ते, मी त्यांच्या स्वप्नात गेलो नाही. पिढ्यान पिढ्या तप केलं त्यांनी, त्याच्या स्वप्नात केलं. स्वतःहून तुला दर्शन द्यायला आलो, तू माझं दर्शन घेत नाही. ते म्हणे वहिनी मला बघायचं नाही म्हणे, माझ्या आईने नाही सांगितलंय. ऐका शांतता ठेवायचं, माझ्या आईने नाही सांगितलंय. भगवान कृष्ण बोलले महाराज तिथे. ते म्हणे वहिनी या जन्मामध्ये तुम्ही सुखाने संसार करा, कधीच माझं दर्शन घेऊ नका. तुम्ही घेऊ नका ते जाऊ द्या, आता मी तुम्हाला वचन देतो की तुम्हाला आता या जन्मात मी कधीच दिसणार नाही. असं बोलले आणि कृष्ण निघून गेले महाराज. ते निघून गेले, ही त्या डोलीमध्ये बसली आणि डोलीमध्ये बसल्यानंतर हिच्या डोक्यात आलं माझं माहेर कुठे, हे सासर कुठे, माझ्या आईला काय माहिती हा कसा दिसतो काय दिसतो काय भानगड. म्हणे जरी
प्रत्यक्ष बघायला माझ्या आईने नाही सांगितलं असेल, चोरून बघायला काय हरकत आहे? नेमका कसा दिसतो तिची उत्कंठा वाढली ती नेमकी. असा कसा आहे बा, याला बघितल्यानंतर मी संसार करणार नाही म्हणजे असं नेमकं काय भानगड आहे? तिच्या मनात उत्कंठा वाढली महाराज. आणि तिने पदर वरती केला, पडदा बाजूला केला आणि आपल्या नवऱ्याला जवळ बघ. ते म्हणे हो काय, कुठे गेले तुमचे मित्र? त्या मित्राला वाईट वाटलं. ते म्हणे काय तू, त्याला बघण्यासाठी अख्खा गोकुळ पागल आहे हा, तो कुणाला दिसत नाही आणि स्वतःहून तुला दर्शन द्यायला आला, तू त्याचा अपमान करून टाकला, हे बरोबर नाही केलं. ती म्हणे हो माझ्या आईने सांगितलं. पण ते जाऊ द्या, कुठे म्हणे तुमचा मित्र? तो काय चालला? ती म्हणे कुठे? तो काय मागे. मग तिने डोलीमधून अशी मान काढली बाहेर आणि तिने मागे बघितलं. ती म्हणे हो ते जे जात आहेत त्यांच्यामध्ये तुमचा मित्र कृष्ण कोण आहे? ते म्हणे हे बघ, ते जे 5 जण चालले ना त्याच्यामध्ये जो मध्ये चालतोय ना तो माझा मित्र आहे. ती म्हणे हो असं काय करता? ते 5 कुठे, ते तर 4च जण आहेत. ती म्हणे नाही का, 5 जण आहेत ना. ते म्हणे हो असं काय करता, मला वेळ बनवता, 4च जण आहेत ना. ते म्हणे जाऊ दे ना, नाही सांगितलं तुझ्या आईने, मग सोड ना विषय, चला ना म्हणे घरी. निघाले महाराज घरी. घरी गेले. पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईने सांगितलं म्हणे सुनबाई काय, नदीवर जायचं, पाणी घेऊन यायचं. ही गेली महाराज. जाताना रस्त्याच्या कडेला एक गवळण उभी होती, तिची माठ धरून तिची उभी होती महाराज. हालत नाही, चालत नाही, बोलत नाही, काही नाही, काही तिच्या कुठल्या तरी अवस्थेमध्ये मग्न आहे. ही गेली. ही म्हणे ताई हलवलं तरी ती भानावर येत नाही. तिला अजून जोरात हलवलं, मग ती सुद्धीवर आली. आणि मग हिने तिला विचार म्हणे कुठे, काय झालं, कुठे हरपल्या तुम्ही, कुठे हरपून गेल्या? त्या गौरीने सांगितलं काय झालंय म्हणे, हरिने हरिने माझे चित्त, हरिने हरिने माझे चित्त, हरिने माझे हरिले चित्त फार वित्त विसरले. आहा महाराज. ती म्हणे माझं चित्तच नाही ठिकाणावर, त्याने माझं चित्त हरपून घेतलंय. म्हणे असं काय तुमची अवस्था? म्हणे काय काय वाटतं तुम्हाला? ती गौड म्हणते पंचदंगा नाटवे काय. गौड काय म्हणते, माझी अवस्था अशी म्हणे आज प्रपंच धंदा नाटवे काय. मला प्रपंच आठवत नाही, कामधंदा आठवत नाही म्हणे, फक्त कृष्ण कृष्ण कृष्ण. हिची अजून उत्कुंठा वाढली महाराज. असं नेमकं कसं असेल बाबा? तो पुढे गेली. एक गवळण तिची नाचत होती, कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत तिची नाचत होती. ती म्हणे बाई नाचते कुशाल, कोण कुठली काय कुठल्या जात, आपण कोण आहोत काय आहोत याचं पण तुला भान नाही. ती गवळण म्हटली महाराज याती कोण माझे, याती कोण माझे, त्याला पेशल काढायचं कीर्तन पाहिजे हे का नको. ऐका ती हरपून गेली. ही नदीवर गेली. 2-4 बाया भेटल्या. त्या गौरी नवच्या म्हणे का ग का तुम्ही कृष्ण बघितलाय? म्हणे हो बघितला. कसा दिसतो? त्या गौडणीने तर असं वर्णन केलं महाराज. त्या गौडी म्हणतात अदरम मधुरम
वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. महाराज असे दिसतो वेणुर्मधुरा रेणुर्मधुर. त्यांनी असं एका गोष्टीचं वर्णन केलं ना महाराज. पागल झाली महाराज. घरी आली बस तिच्या डोक्यात एकच काय का ते आई काय सांगते ते जाऊ द्या. याला बघायचं म्हणजे तिच्या डोक्यात घुसलं महाराज. मग सासूबाई सांगितलं म्हणे सुनबाई काय माठ उसाचा दही दुधाचा आणि बाजारामध्ये आपल्या गलीच्या गवळणींसोबत जायचं. त्या गवळणीसोबत तिथे गेली महाराज. मथुरीमध्ये त्या गवळणी गेल्या. आता दही दूध घेऊन गेल्या. मग त्या गवळणीने काय म्हणायला पाहिजे? दही घ्या दूध घ्या असं म्हणायला पाहिजे ना. तर तसं नाही म्हणत. दामोदर घ्या. हा महाराज त्या दही दुधी विकायच्या. गोविंद घ्या दामोदर घ्या इतकं त्यांना पिसं लागलं. आमच्या संतांनी लिहिलंय कोणी एक बोलली नारी कोणी एक बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणारे विकिता गोरस घ्या म्हणारे देखला डोळा बैसला गवळणी महाराज. पण त्या संपली तर नाही लागेल. इतके पागल झाले त्या गवळणी महाराज. घरी आली चित्त लागेना संसारामध्ये. तिथे तिच्या नवऱ्यासाठी म्हणे हो काय तुमच्या मित्राला मला बघायचंय. तो म्हणे काय बघायचंय? तो आला तो बघितलं नाही. आणि म्हणे कशाला बघा? ती म्हणे मला माहिती नाही. उद्या सकाळी तुमचा मित्र इथे आपल्या घरी पाहिजे. नाही ना आता बायकोचा हट्ट महाराज. ते काय साधं आहे का ते? हा ते म्हणजे हा समाज खतरनाक परेशानी महाराज. खरंच बरं का. मी परवा भांड्याच्या दुकानावर गेलो. मला ते धूप पात्र घ्यायचं होतं. मी त्या भांड्यांच्या दुकानावर गेलो. त्याला म्हटलं दादा धूप पात्र द्या. तिथे जे जण आला म्हणजे दादा काय पहिले ग्लास द्या. त्याने ग्लास दिला. याने हात घालून बघितला. हात घुसत नव्हता. तो म्हणे अजून मोठा द्या. त्याने मोठा दिला. याने हात घालून बघितला तरी हात घुसत नाही. म्हणे अजून थोडा मोठा द्या. मी म्हटलं असं काय करतो बुवा. त्याने मोठा दिला. याने हात घालून बघितला. हात घुसला. म्हणे हा द्या. कितीचा? म्हणे 120 रुपयाचा. त्याने घेतला. मी म्हटलं याला विचारायला पाहिजे काय भानगडी. म्हणजे याला जर आपण इथे विचारलं आपल्याला कीर्तनात सांगता येईल. आम्ही अजून काय करतो ना हे करतो काय का. मग मी त्याला विचार म्हटलं दादा ग्लास घेताना हात घालून बघितला. हात घालून बघता काय कारण? तो ने महाराज याचं कारण असं आहे हा भांडी मला घासावी लागतात. हे का म्हणजे परेशान आहे समाज. परेशान परेशान कधी गाणं आहे असं परेशान आहे. जाऊ दे ते आम्ही विनोदी माझ्याकडे. मी हसायला लागलो ना मग त्याच्या नादी लागून जातो. जाऊ दे आता ऐका महाराज. स्त्री हट्ट बाल हट्ट राज हट्ट एक खतरनाक असत. मग स्त्रीने सांगितलं तो पाहिजे म्हणजे पाहिजे. हा तिथे गेला. म्हणे कृष्णा का माझ्या घरी चल. कृष्णा म्हणे कशाला? ते जाऊ दे माझ्या घरी चल. त्याला माहिती होतं याला जर ओरिजिनल कारण सांगितलं हा येणार. मग कृष्णाला घेऊन गेला महाराज. कृष्णा सोबत गेला. तिथे गेला आणि याने अंगणामधून त्याच्या बायकोला आवाज दिला. आता मी दिला असता पण कोणतरी नाव जाऊ दे तिकडे. ऐका याने अंगणामधून त्याच्या बायकोला आवाज दिला. त्याची बाय धावतच आली महाराज बाहेर. धावतच आली आणि ती म्हणे हो काय तुम्हाला काय सांगितलं तुम्ही? म्हणे काय तुमच्या मित्राला घेऊन या. म्हणे मग घेऊन आलो ना. म्हणजे कुठे आहे? म्हणे हा का काय करता तुम्ही एकटे उभे ना. कुठे इथं तुमचा मित्र आहे? मग त्याची टूप पेटली महाराज. मग त्याने देवाला विचार म्हणे देवा याशी काय कर तुम्ही इथे उभे नाही हिला दिसत नाही. मग देवाने सांगितलं म्हणे हे बघ काय मी हिला वचन दिलंय की मी ह्या जन्मात सगळ्यांना दिसेल पण हिला दिसणार नाही. आणि गरकन निघून गेले महाराज. याला टेन्शन की हिला कसं सांगू बा. याने तिला सांगितलं म्हणे हे बघ काय माझा मित्र तुझ्याकडे आला होता. स्वतःहून दर्शन द्यायला आला होता पण तू त्याचं दर्शन घेतलं नाही.
आता त्याचं असं म्हणणं आहे की या जन्मात तो सगळ्यांना दिसेल पण तुला दिसणार नाही. गईवरून आलं महाराज तिला, धावतच गेली देवघरामध्ये. देवासमोर बसली, चतुर्भुज मूर्ती होती विष्णू परमात्माची. डोळ्या प्रभू समोर बसली आणि हात जोडले. म्हटले प्रभू असं काय करता, तुम्हाला बघायचं का नाही बघायचं हे मला नाही पण माहिती आहे. हे मला माझ्या आईने सांगितलं की तुम्हाला बघायचं नाही. माझा काही दोष नाही हो याच्यामध्ये. प्रभू असं नका करू, माझ्याकडनं जो काही अपराध झाला असेल तो मला माफ करा. पण प्रभू अख्खं गोकुळ तुमचं वेळ झालंय, तुम्ही इतके सुंदर आहे, ज्याला विचारावं ना तो तुमचं सौंदर्याचं कौतुक करतो, तुमच्या स्वभावाचं कौतुक. तुम्ही असे दिसता, असे बोलता, असे चालता, असे करता. प्रभू असं नका करू, काही करा, एकदा का असेल पण मला दर्शन द्या. ती रडली महाराज, रात्रभर रडली. देवाने नाही दर्शन दिलं. मग तिने संकल्प केला की आता जोपर्यंत तुमचं दर्शन घेत नाही मी पाण्याचा थेंब सुद्धा घेणार. महाराज 1 दिवस 2 दिवस 3 13 दिवस झाले. किती? 13 दिवस झाले महाराज. 13 दिवस झाले देव दर्शन देत नाही. काय करावं, काय करावं? अन्न पाण्याचा त्रास केला महाराज. तिने श्वास घेणं बंद केलं. प्रभू रात्री तिच्या स्वप्नात आले आणि प्रभू म्हटले, दर्शन नाही दिलं, अदृश्यपणे फक्त आवाज दिला. तिला सांगितलं म्हणे बाई काय या जन्मात तू कितीही दिवस उपास केला तरी मी तुला दर्शन देणार, कारण मी एकटं कुणाला दर्शन देत नाही आणि तुला द्यायला आलं तर तू घेतलं. या जन्मात तू काही केलं मी सगळ्या जगाला दिसेल पण तुला दिसणार नाही. खाळ पण उठून बसली महाराज. तिने हात जोडले, म्हटले प्रभू मग मी काय करायला पाहिजे? मग प्रभूने सांगितलं, हे बघ तू एक काम कर, या देहाचं जे जगणं आहे ना ते जगून घे आणि हा देह ठेवला की तू कलियुगामध्ये तू अवताराला ये, मी तुला शब्द देतो, मी फक्त तुला दर्शन देईल, जगाला दिसणार नाही. आणि त्या गवडणीने त्या दिवशी रात्री देह ठेवला महाराज. आणि ती गवडण कलियुगामध्ये श्री संत प्रेममूर्ती मीराबाई महाराज म्हणून अवताराला आल्या. श्री संत प्रेममूर्ती मीराबाई महाराज म्हणून अवताराला आल्या. फक्त मीराबाईंना दिसायचा, तो कुणाला दिसायचा? फक्त तिला दिसायचा. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, ज्याने बघितलं त्याला ते वेळ लावलंच आहे, पण ज्याने बघितलं नाही त्याला सुद्धा इतका सुंदर आहे महाराज. आणि तुकोबार आहे म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. आता आपण आलोय फक्त सुंदर शब्दापर्यंत. आता इथून 2 तास पाहिजे मला. हा माफ करा, हे का नका नाही लाजे झालेली सेवा प्रभूंनी समर्पित करतो, अत्यंत गोड. मग आता तो तिथून इथे कसा आला, तो विटेवर का उभा राहिला, पंढरपुरामध्ये कुठे कुठे गेला, त्याने काय काय केलं, आपण कशा कशाचं दर्शन घ्यायला पाहिजे, त्याने तुळशी आडगड्यामध्ये का घातला, त्याने कमरेवर का हात ठेवलाय, पितांबर का कमरेमध्ये आहे, या सगळ्या गोष्टी तो विटेवरच का उभा आहे, कुंडलिकाला का दर्शन दिलं, या सगळ्या गोष्टींची स्पेशल. मग आता स्पेशल एक कीर्तन पाहिजे. मग एक काम करा, मला पुढे अजून बनवा, याला कीर्तन बुकिंग म्हणतो. हे का मला अजून कधी आलं ना मला आठवण द्या, याच्या पुढे आपण कीर्तन करा. हे सुंदर शब्द भरपूर झाला, सुंदर ते बस इथपर्यंत आपण आलोय. आता ते उभे विटेवरी मग इथून सुरू करायचं झालं का अजून एक कीर्तन माफ करा मला. म्हणून झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित. तो बरं अत्यंत गोड वर्णन करता. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. मकर कुंडळे, कानामध्ये माशांच्या आकाराचे कुंडल आहे, ते का आहे त्याचं पण एक कारण आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तूप मणी विराजित. देवाच्या गळ्यामध्ये कस्तूप नावाचा मणी, तो का आला, कोणी दिला, याची एक कथा आहे. आणि तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. अशा प्रकारचा हा अभंग आहे. जाऊ द्या, सुंदर शब्द आपला सुटलाय, फक्त बाकीचं नंतर कधी आलो नंतर आठवण द्या, परत याच्यावर बोलू. झाली सेवा प्रभूजीने समर्पित. अत्यंत गोड सुंदर वातावरण तयार केले महाराज. आदरणीय श्रद्धेय परम पूजनीय परम आदरणीय तुमच्या गावचं वैभव श्रद्धेय प्रताप महाराज, आदरणीय अधिपरायण आमचे परममित्र श्रद्धेय श्री अंकुजी महाराज, 2 जणांनी मोठ्या जोशाने हे सुरू केलंय आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना सपोर्ट दिला, ही आनंदाची गोष्ट आहे महाराज. धर्म कार्यामध्ये तुका म्हणजे सत्य कर्माभाव साह्य घातलिया भय नरका जाणे. तुकोबरांच्या प्रमाणे हे सत्य कर्म आहे ना, तर याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करा. याच्यामध्ये जर भय घालण्याचा प्रयत्न केला, काय जातं ते आणि काय नाही जायचं ते आणि शेल गाडी जाते कसं गोष्टी आहे ते. हा मग घातलिया भय नरका जाणे. पंगत देऊ नको, पैसा देऊ नको, या असा किडा पडतील पडतोस. आमना गावमा बिन तुमना गावमा हे काय परत शेत
मग या असं होतं ना, याच्या नादीने लागायचं महाराज. चांगलं कार्य आहे ना, हे काय करता हे मला माहिती नाही, पण माझ्या दिलेल्या पैशाने धर्म करणारे लेकरांना, परमार्थ करणारे लेकरांना, गावाला कीर्तन ऐकायला मिळणारी ही चांगली गोष्ट आहे ना. चांगल्या गोष्टी समजून घ्यायचं महाराज. सगळ्यांनी सहकार्य करा, कारण ही एकट्याने हो सगळ्यांच्या सहकार्याने होता. सगळ्यांनी सहकार्य केला. जाणीव सेवा सगळ्यांच्या चरणी समर्पित. या सर्व संत म्हणजे श्रद्धेयसी अक्षयजी महाराज आहेत आणि सगळीच मंडळी सगळ्यांच्या चरणावरी सेवा समर्पित करतो. तुमच्या सर्वांसाठी पांडुरंग परमात्माला विनंती करतो, पांडुरंग परमात्मा तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य देव, दीर्घ आयुष्य देव, सगळ्यांचे जीवन कर्तकर्ते आणि मंगलमय हो, असा सर्वांबद्दल शुभमंगल चिंतितो आणि माझ्या अक्षरांना विराम देतो. ज्ञानेश्वर Thank you.